2 किलोच्या प्रमाणात अगदी हलके-फुलके दुप्पट-तिप्पट फुलणारे असे नाचणीचे म्हणजे नागलीचे पापड बनवतोय. त्यासाठी 2 किलो नागली घेतली. नागलीमध्ये बारीक मातीचे खडे असतात म्हणून स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. 5 ते 6 पाणी मी धुतली आहे. पाणी स्वच्छ दिसतंय तोपर्यंत पाणी बदलत राहायचं. आता 3 दिवस हिला भिजत ठेवायचं. सकाळ संध्याकाळ तिचं पाणी बदलायचं कारण त्याच्या पाण्याचा आंबूस वास येतो. त्यासाठी तिसऱ्या दिवशी लोळून असं गाळणीमध्ये सगळी नागली म्हणजे नाचणी काढून घेतली. त्यानंतर पाणी निथरल्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये तिला रात्रभरासाठी बांधून ठेवायची. दुसऱ्या दिवशी सावलीतच तिला वाळत घालायची आहे. बारीक असं पसरून ठेवायचं आहे. वाळल्यानंतर तिला जाडसर असं रवाळ दळून आणायचं. एका भांड्याला कपडा असा बांधून हलक्या हाताने पीठ गाळून घ्यायचे. खूप कोंडा निघतो. ह्या कोंड्याचा वापर तुम्ही परत अजून एकदा पापड बनवण्यास करू शकतात. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी मोजून घ्यायचं एका भांड्याने. आता 3 चमचा पापड खार, 4 चमचा तीळ, 3 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा मिक्सरमधून काढून घेतला आहेत आणि अर्धा चमचा हिंग घेतली, 4 चमचा तेल घेतलेलं आहे. उकळत्या पाण्यामध्ये सर्व जिन्नस टाकल्यानंतर गाळणीने ते पीठ असं गाळून घ्यायचं आहे आणि पीठला हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. लाटण्याने असे होल करायचे. 10 मिनिटासाठी कमी गॅसवर झाकून ठेवायचं. पाणी सर्व वरती येतं. आता एक लाटण्याने किंवा दांडूने पीठला खिची घ्यायची म्हणजे घेरून घ्यायचं आहे. अजून गॅस कमी करायचा. कॉटनचा ओला कपडा झाकून 10 मिनिटं पीठ शिजवून घ्यायचे. शिजलेलं पीठ एका पिशवीमध्ये काढायचं. 10 ते 15 पापड होतील एवढं पीठ काढून असं मसळायचं. छान असं एकदा मसळून घेतलं की जेवढ्या साईजमध्ये पापड बनवायचे तेवढे गोळे असे करून घ्यायचे आहे. मी इथं लाटणीनेच लाटून घेणार आहे आणि नाहीतर मग एक प्लेट घ्यायची आणि असं दाबून प्रेस करायचं. पापड तयार होतो. जर तुमच्याकडे पापड यंत्र असेल त्याच्याने केलं तरीही चालेल. एकसारखे पापड आपले तयार आहेत. मी घरातच सर्व पापड लाटून घेतले. नंतर वरती टेरेसवर टाकले उन्हामध्ये. 3 ते 4 दिवस पापड वाळवून घेतले. मस्त दुप्पट-तिप्पट फुलणारे आपले हे पापड तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.